पेट्रोल आणि डिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे। चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी असा इशारा दिलेला आहे। रुग्णवाहिका आणि शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल देण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा मोठा तुटवडा भासतोय आणि त्यामुळे सर्वांचीच धावपळ होताना दिसतेय। अशातच काही ठिकाणी डिझेलचा काळाबाजार आणि साठेबाजी केल्याचीही माहिती आहे। त्यामुळे चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी स्थानिक प्रशासनाची बैठक घेऊन यामध्ये साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिलाय। शेतकरी आणि ॲम्ब्युलन्स यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना या बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या। येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाकडनं फिरतं पथक आपण केलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी साठवणूक करून इनलिगल किंवा अवैध विक्री पेट्रोल आणि डिझेलची चालू आहे त्या ठिकाणी 100% कारवाई हे प्रशासन करणार आहे। माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुमच्या शेतीसाठी कुठेही तुम्हाला डिझेलची कमतरता पडणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे। आणि राज्यासह देशभरात पेट्रोल डिझेल टंचाईमुळे नागरिक आणि शेतकरी अडचणीत असताना बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं गेलं। मलकापूर इथल्या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्याच्या निषेधासाठी नागरिकांना मेलडी चॉकलेटचं वाटप केलं गेलं। ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं। शेतकऱ्यांसाठी तातडीने मुबलक डिझेल उपलब्ध करून द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिला गेलाय। बातमी वाशिममधून। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 8व्या दिवशी सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा कायम आहे आणि असं असून डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक पेट्रोल पंप्सवर शेतकरी रात्रभर डिझेलसाठी रांग लावून बसल्याचं आढळून आलं आणि 1000-2000 रुपयांच्या डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रात्रभर रांगा पाहायला मिळतात। सकाळपासून अनेक पेट्रोल पंपांवर कॅनच्या लांब रांगा दिसल्या। मध्यरात्री सुद्धा अकोला नाका परिसरात छाबडा पेट्रोल पंपावर डिझेलचा टँकर दाखल होताच शेतकरी आणि वाहनधारकांची मोठी गर्दी दिसली। तर हिंगोलीमध्ये सुद्धा डिझेल तुटवड्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस आणखी गंभीर होतोय, कारण की डिझेलच मिळत नाहीये आणि त्यामुळे याचा सगळ्याचा फटका शेतकऱ्यांसह भाजीपाला विक्रेत्यांना सुद्धा बसतोय। डिझेल अभावी एका नातेवाईकांना आपल्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा पोहोचता आलेलं नाहीये। इमर्जन्सी मध्ये निघालो, लक्ष दिलं नाही। वाशिमहून येता येता 4-5 पेट्रोल पंप आले पण डिझेल कुठंच मिळालं नाही। इथं कळलं आहे शासनाचं आहे, जबरदस्ती करता येत नाही। 2 लिटर मध्ये आमचं काम होऊन जाते, पण आम्हाला इथं पेट्रोल आम्ही 5 पंप चेक केले, 1 पंप पण देत नाही आम्हाला पेट्रोल डिझेल। आता आम्ही करायचं कसं शेतकऱ्यांनी? आता पुढे कसं आता हे भाजीपाला इथं आणि 1-1.5 घंट्यामध्ये सर्व भाजीपाला मिरच्या गिरच्या सर्व एवढ्या टेम्परेचरने सडून जाणार। भाजीपाला आहे सर, पालकच्या जुड्या आहेत आणि वांगे आहेत आतमध्ये। आता कसं आता पोहोचत नाही तुम्ही, मग नंतर काय करणार सर? त्याला इलाज नाही। गाडी साईडला रोडला लावली, उन्हान माल खराब होला, हात लावली, पंपावाली म्हणतात बाहेर लावा, लावणार कुठं गाडी?